खरं तर मुंबईत आल्यावर ही मुंबई मराठी माणसाची आहे। या ठिकाणी जाणीवपूर्वक सरकारकडनं हॉटेल बंद ठेवणे, टॉयलेटची व्यवस्था न करणे, पाणी सुद्धा मिळू न देणे, ह्या गोष्टी सरकारकडनं करण्यात आल्या होत्या। ज्यावेळेस उद्धवजी ठाकरे साहेबांना ही गोष्ट आली, त्यांनी सर्व शिवसैनिकांना आवाहन केलं की ही मुंबई मराठी माणसाची आहे, त्या ठिकाणी आलेल्या मराठी माणसाची सोय करणं हे शिवसेनेचं कर्तव्य आहे। या दृष्टीने काल त्यांनी आवाहन केलं होतं। त्या ठिकाणी त्या पद्धतीने आज आपण या ठिकाणी किचन देखील चालू केलेलं आहे। आणि गावाकडनं सुद्धा ज्यावेळेस आमच्या गावाकडच्या लोकांना कळालं की या ठिकाणी जाणीवपूर्वक सत्ताधाऱ्यांकडनं कुठेतरी मराठा आंदोलकांची कोंडी केली जाते, त्यांना पाणी मिळू दिलेत नाही, जेवण मिळू दिले जात नाही, त्यावेळेस गावाकडनं सुद्धा प्रत्येक घरातनं एक शिदोरी येते। आता आपण बघतोय की प्रत्येक गावातनं मराठा आंदोलकांसाठी शिदोरी प्रत्येक खेड्यागावातनं येत आहे। त्यामुळे या ठिकाणी आंदोलकांची गैरसोय होणार नाही हे जे उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितलं। गावकडली लोकसुद्धा म्हणजे खूप आता मदतीचा ओघ किंवा त्या शिदोरीचा ओघ आपण बघत असताना की खूप मोठा ओघ आलेला आहे आणि त्यामुळे मराठा आंदोलकाची कुठेही गैरसोय होणार नाही। आता परंतु ज्या पद्धतीने आज आमरण उपोषणाचा तिसरा दिवस आहे तरी देखील मनोज जरांगेंसोबत चर्चा करण्याकरता काल फक्त मराठा उपसमिती आली, त्याच्यानंतर आज आत्ता देखील 12 वाजले दुपारचे, तरी देखील आतापर्यंत कोणी आलेलं नाही आहे। कुठेतरी या आंदोलनाला हलक्यात घेत आहे का सरकारची प्रायोरिटी आपण कालपासून बघतोय। त्यांचे शीर्ष नेते त्या ठिकाणी या मुंबईमध्ये येऊन त्यांना ह्या मराठा आंदोलकापेक्षा त्या नेत्यांचं देवदर्शन कसं होईल ह्यासाठी त्यांची प्रायोरिटी दिसते। त्यामुळे खरं तर त्यांनी मराठी माणूस या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं आला आहे। आता आज गौरीचं आगमन आहे, प्रत्येक घरात सण असतो, तरीसुद्धा एवढ्या लाखोच्या संख्येनं मराठी या ठिकाणी आहेत। त्या आंदोलनाकडे लक्ष देणं हे सरकारचं कर्तव्य असताना सरकार देवदर्शनात गुंतलेलं असं मला वाटतं। परंतु एकनाथ शिंदे मात्र दरेगावात गेलेले आहेत, 2 दिवस दरेगावात त्यांचा मुक्काम असणार आहे। इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फक्त मुंबईत आहेत, अजितदादा आता मुंबईत दाखवलं जात आहे, परंतु तिन्ही नेत्यांनी एकत्र बसणं गरजेचं आहे का? परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र दरेगावात का गेले ते त्यांनाच विचारलं पाहिजे। एवढा मोठा समाज आला असताना या ठिकाणी समाजाचे प्रश्न त्यांनी शब्द दिला, त्यांच्या शब्दावर वाशीवरनं मराठा समाज परत गेला होता, तो शब्द फिरवला म्हणूनच आज हा उद्रेक आहे। त्यामुळे खरं तर त्यांनी सरकारमधून आजही त्यावेळेसही सगळे तिघही होते, आजही तिघही आहेत, त्यामुळे त्यांची जबाबदारी आहे। त्यांनी शब्द फिरवला म्हणून समाजाचा उद्रेक आहे आणि समाज या ठिकाणी आलेला आहे। तर त्या शब्द जो फिरवला, शब्द दिले होते मराठी समाजाला किंवा जरांगे पाटलांना, हे शब्द पूर्ण करायची जबाबदारी ही तिघांची आहे। कुणी हात झटकून किंवा इथून म्हणजे हात झटकून चालणार नाही, जबाबदारी तुम्हाला पार पाडावीच लागेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।